नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. लेटेस्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. मित्रांनो, सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांची परमनंट अशी भरती केली जाणार आहे. ऑफिसर पदांच्या या वॅकन्सी त्या ऍडव्हर्टाइजमेंट मार्फत भरल्या जाणार आहे आणि यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून 3 डिसेंबर 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे. मित्रांनो, तब्बल 48,480 ते 1,20,940 इतका जबरदस्त पगार तुम्हाला ठिकाणी दिला जाणार आहे. बाकी कोण अप्लाय करू शकतं, कसं अप्लाय करायचं, वयोमर्यादा काय असायला हवी, संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत. यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ. नमस्कार मित्रांनो, सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्या मार्फत ऑफिसर पदाच्या परमनंट अशा वॅकन्सीज भरल्या जाणार आहे आणि यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून 18 नोव्हेंबर 2024 पासून 3 डिसेंबर 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे. यामध्ये लगेचच म्हणजे 14 डिसेंबर 2024 रोजी तुमची ऑनलाईन स्क्रीनिंग टेस्ट घेतली जाणार आहे आणि जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात त्यानंतर तुमची मुलाखत देखील या ठिकाणी कंडक्ट केली जाणार आहे. आता यामध्ये प्रत्येक पदासाठी किती वॅकन्सीज असणार आहे, वॅकन्सीचे कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन कसं असणार याचे संपूर्ण डिटेल तुम्ही बघू शकणार आहात. मित्रांनो, तब्बल 253 पदांसाठी ही बंपर अशी वॅकन्सी भरली जात आहे. आता मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी बघू शकता कोणत्या पोझिशनसाठी या वॅकन्सीज भरल्या जाणार आहे, त्यामध्ये कोणते जॉब रूल्स येणार आहे, किती वॅकन्सी कॅटेगरीनुसार असणार आहे त्याची संपूर्ण डिटेल तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार. यामध्ये डिझाईन डेव्हलपर, जावा डेव्हलपर, कोबल डेव्हलपर, .NET सर्व्हर ऍडमिनिस्ट्रेशन, NW ऍडमिनिस्ट्रेशन सारख्या महत्वपूर्ण पदांच्या या वॅकन्सीज भरल्या जाणार आहे. तब्बल 15 पोझिशनसाठी या वॅकन्सी या ठिकाणी भरल्या जाणार आहे. एकूण 253 पदं या ऍडव्हर्टाइजमेंट मार्फत या ठिकाणी भरली जाणार आहे. यामध्ये मित्रांनो, सुरुवातीच्या काळात तुमचा 2 वर्षाचा प्रोबेशन पिरियड असणार आहे. प्रोबेशन पिरियडमध्ये जर तुमचा परफॉर्मन्स सॅटिस्फॅक्टरी असेल तर तुम्हाला परमनंट देखील केलं जाणार आहे. मात्र यासाठी भारताचा नागरिक असणं आवश्यक असणार आहे. बाकी प्रत्येक पदासाठी तुमची काय एज्युकेशन क्वालिफिकेशन असायला हवं, किती एक्सपिरियन्स तुमच्याकडे असायला हवं याची संपूर्ण डिटेल तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. जसे की डेव्हलपर जावा हे जे पद आहे, या पदासाठी जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर तुमची कम्प्युटर सायन्स, कम्प्युटर ऍप्लिकेशन, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन हे जे विषय या ठिकाणी मेन्शन केले या विषयातून BE किंवा BTech ही पदवी असणं आवश्यक असणार आहे. या व्यतिरिक्त 4 वर्षाचा पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स देखील तुमच्याकडे या पदासाठी मागितलेला आहे. अशा प्रत्येक पदासाठी तुमचा एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्ही चेक करू शकणार आहे. अशा पद्धतीने मित्रांनो, ज्या पदासाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे त्या पदासाठी तुमचा एज्युकेशन क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्सचा क्रायटेरिया चेक करून बघायचा आहे आणि त्यानंतरच तुम्ही फुलफिल करत असाल तर अप्लाय करायचा आहे. आता प्रत्येक पदासाठी तुमचं काय एज असायला हवं याची संपूर्ण डिटेल तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता. स्केल 4 या पदासाठी जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर तुमचं वय 34 ते 40 दरम्यान असणं आवश्यक असणार आहे. 8 वर्षाचा कमीत कमी एक्सपिरियन्स या ठिकाणी मागितलेला आहे. त्यानंतर स्केल 3, 2 आणि 1 यासाठी देखील तुम्ही तुमचं एज आणि एक्सपिरियन्स या ठिकाणी चेक करू शकणार आहात. यानंतर मित्रांनो, जर रिझर्व्ह कॅटेगरीचे उमेदवार असतील तर त्यांच्यासाठी वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे. SC ST साठी 5 वर्षे, OBC साठी 3 वर्षे, फिजिकली डिसेबल्ड लोकांसाठी 10 वर्ष, तर जे एक्स सर्व्हिसमन आहे त्यांच्यासाठी 5 वर्ष वयाची विशेष तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे. यामध्ये प्रत्येक पदासाठी किती पगार दिला जाणार आहे याचे संपूर्ण डिटेल देखील तुम्ही बघू शकता. चीफ मॅनेजर स्केल 4 हे जे पद आहे या पदासाठी 1,02,300 ते 1,20,940 इतका जबरदस्त पगार तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे. म्हणजे 35 लाखाचं पॅकेज तुम्हाला या ठिकाणी दिलं जाणार आहे. मित्रांनो, यामध्ये मुंबई, नवी मुंबई, हैदराबाद हे तुमचं जॉबचं लोकेशन असणार आहे. याच पद्धतीने सिनियर मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर प्रत्येक पदासाठी किती पगार दिला जाणार आहे याचे डिटेल तुम्ही या ठिकाणी चेक करू शकणार आहे. जबरदस्त असा पगार तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे. 19 पासून ते 35 लाखापर्यंतचं पॅकेज तुम्हाला या ऍडव्हर्टाइजमेंट मार्फत दिलं जाणार आहे. आता सिलेक्शन प्रोसिजर तुम्ही बघू शकता. सर्वप्रथम तुमची रिटर्न टेस्ट घेतली जाणार आहे. यामध्ये क्वालिफाय केल्यानंतर तुम्हाला पर्सनल इंटरव्ह्यूसाठी देखील बोलवण्यात येणार आहे. मात्र यामध्ये तुम्ही बघू शकता डेव्हलपर ही जी पोस्ट आहे या पोस्टसाठी जी ऑनलाईन कोडिंग टेस्ट तुमची होणार आहे ही 3.5 तासाची असणार आहे. यामध्ये सुरुवातीचा अर्धा तास तुमचा पेपरवरती म्हणजे विदाऊट कम्प्युटर ही टेस्ट घेतली जाणार आहे आणि नंतरचे 3 तास तुमची कोडिंग टेस्ट जी आहे ती कम्प्युटरवरती घेतली जाणार आहे. बाकीचे जे पद आहे मात्र या पदांसाठी तुमची ऑब्जेक्टिव्ह टाईपची टेस्ट OMR बेस अशी टेस्ट घेतली जाणार आहे. 50 ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी विचारले जाणार आहे आणि त्यासाठी 2 तासाचा अवधी तुम्हाला दिला जाणार आहे. कोणत्याही प्रकारचे निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी नसणार आहे. ऑनलाईन एक्झामचे सेंटर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. महाराष्ट्रात मुंबई, नवी मुंबई, पुणे हे तुमचं सेंटर असणार आहे. तुमच्या अकॉर्डिंगली तुमचं जवळचं सेंटर तुम्ही फॉर्म भरतेवेळी या ठिकाणी देऊ शकणार आहात. यामध्ये SC ST फिजिकली डिसेबल वुमेन कॅन्डिडेटसाठी 175 प्लस GST इतकं परीक्षा शुल्क असणार आहे. तर बाकी कॅन्डिडेटसाठी 850 प्लस GST इतकं परीक्षा शुल्क असणार आहे. बाकी संपूर्ण डिटेल तुम्ही या ठिकाणी
बघू शकणार आहात. फॉर्म भरण्याच्या अगोदर संपूर्ण डिटेल तुम्हाला व्यवस्थित वाचून घ्यायचे आणि त्यानंतरच फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरताना अचूक फॉर्म भरणं तुम्हाला या ठिकाणी आवश्यक असणार आहे. मित्रांनो, एकापेक्षा जास्त पदासाठी देखील तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकणार आहे. फॉर्म भरतेवेळी जो ईमेल ऍड्रेस, मोबाईल नंबर तुम्ही देणार आहे तो चालू स्थितीत असलेला द्यायचा आहे, कारण याच ईमेल ऍड्रेस आणि मोबाईल नंबर थ्रू तुमच्याशी कम्युनिकेशन देखील केलं जाणार आहे. अप्लाय करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला बँकेच्या वेबसाईटवरती यायचं आहे. त्यानंतर क्लिक हिअर टू अप्लाय ऑनलाईन या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला तुमचा फॉर्म भरायचा आहे. ऍप्लिकेशनची जी लिंक आहे, म्हणजे ऍप्लिकेशन फॉर्म भरण्याची जी लिंक आहे ती मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. तिथे जाऊन देखील तुम्ही अप्लाय करू शकणार आहात. या लिंकवरती गेल्यानंतर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन करायचं. रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला तुमची संपूर्ण पर्सनल डिटेल या ठिकाणी टाकायच्या. त्यानंतर एक प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवरती SMS द्वारे प्राप्त होईल किंवा ईमेल ऍड्रेसवरती प्राप्त होईल. तो रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचं. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमचे संपूर्ण पर्सनल डिटेल, एज्युकेशनल डिटेल, काही एक्सपिरियन्स असेल तर एक्सपिरियन्सनल डिटेल वरून तुम्हाला जे डॉक्युमेंट या ठिकाणी विचारते ते संपूर्ण डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे आणि सर्वात शेवटी पेमेंट करून तुम्हाला तुमचा ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म जो आहे तो कम्प्लीट करायचा आहे. यामध्ये मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने तुम्ही पेमेंट करू शकणार आहे. यामध्ये क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI, नेट बँकिंग सारखे ऑप्शन तुम्ही वापरू शकणार आहे. डॉक्युमेंट कशा पद्धतीने अपलोड करायचे, साईज किती असली पाहिजे त्याची संपूर्ण डिटेल देखील तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. मित्रांनो, या PDF ची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. तिथे जाऊन तुम्ही ही PDF डाउनलोड करू शकणार आहे. त्यानंतर ऍप्लिकेशन करण्याची लिंक देखील मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. अशा पद्धतीने मित्रांनो 3 डिसेंबर 2024 ही तुमची ऍप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख असणार आहे. जर तुम्हाला ऍप्लिकेशन करताना कोणत्याही प्रकारची अडचण आली तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच नवनवीन जॉब अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन असतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग.